एक आदरणीय शाळा मास्तर नुकतेच निवृत्त झाले होते. ते आणि त्यांची पत्नी भोपाळमध्ये एका फ्लॅटमध्ये राहत होते. दसऱ्याच्या सुट्टीत त्यांनी आपल्या गावाला जाण्याचा निर्णय घेतला. जाण्यापूर्वी मास्तरांनी मनात विचार केला, आपण नसताना जर घरात चोर शिरला तर तो कपाट फोडून सगळीकडे पसारा करेल, जरी घरात पैसे नसले तरी. मग घराची वाट लावू नये म्हणून मास्तरांनी टेबलावर 10,000 रुपये ठेवले आणि त्यासोबत एक चिठ्ठी ठेवली. प्रिय अज्ञात चोर, तुम्ही माझं घर फोडण्यासाठी घेतलेला त्रास आणि मेहनतीबद्दल अभिनंदन. पण दुर्दैवाने मी एक मध्यमवर्गीय माणूस आहे, पेन्शनवरच जीवन जगतो. म्हणून घरात काही मौल्यवान वस्तू नाहीत. मला वाईट वाटतंय की तुमचा वेळ आणि श्रम वाया जातील. म्हणून तुमच्या प्रयत्नाचा सन्मान म्हणून ही छोटीशी रक्कम स्वीकारा आणि तुमच्या व्यवसायात म्हणजेच चोरीत अजून यश मिळावे म्हणून काही सल्ले देत आहे. मास्तरांचा सल्ला पुढील प्रमाणे होता. 8व्या मजल्यावर एक भ्रष्ट मंत्री राहतो. 7व्या मजल्यावर एक बेईमान बिल्डर. 6व्या मजल्यावर एक सहकारी बँकेचा अध्यक्ष. 5व्या मजल्यावर एक मोठा उद्योगपती. 4थ्या मजल्यावर एक नामांकित वकील. 3ऱ्या मजल्यावर एक भ्रष्ट राजकारणी. त्यांच्याकडे पैशाचे आणि सोन्याचे डोंगर आहेत. तुमच्या व्यवसायातील यशामुळे त्यांना काही फरक पडणार नाही, कारण ते पोलिसांकडे तक्रारही करणार नाहीत. दसऱ्यानंतर जेव्हा मास्तर घरी परतले तेव्हा टेबलावर एक मोठी पिशवी ठेवलेली होती. त्यात होते 10 लाख रोख पैसे आणि त्यासोबत एक पत्र. आदरणीय गुरुजी, आपल्या मार्गदर्शन आणि शिक्षणाबद्दल मनपूर्वक आभार. मी तुमचा सल्ला मानला आणि माझं मिशन यशस्वी झालं. हा थोडासा मोबदला तुमच्या आशीर्वादासाठी ठेवत आहे. आपले आशीर्वाद आणि ज्ञान असेच पुढेही मिळत राहो. आपला शिष्य चोर. मास्तरांनी पत्र वाचून मोठ्याने हसत म्हटलं, अय्यो, मी निवृत्त झालो असं वाटलं, पण दिसतंय की माझं शिकवणं अजूनही सुरू आहे. धन्यवाद.